घडेल भोजन उचिष्ठाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची या तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्ठाचे पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया आनंद गुणाने कथेचा विस्तार आनंद गुणाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास सुका बाबाजी सद्गुरुदास सुका ओम नमो जय वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो राधले करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह सरते करुणी घ्यावे तुमते विनविता से लागोने पाया विनवितो तुम्हाला लागोने पाया विनवितो लागोने पाया विनवितो तुम्हाला लागोने पाया विनवितो तुम्हाला लागोनी पाया विनवितो तुम्हाला लागोनी पाया विनवितो तुम्हाला लागोने पाया विनवितो तुम्हाला लागोने पाया विनवितो तुम्हाला करताली बोला मोठी नाम करताली बोला मोठी नाम
सदावया शोभता ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुतुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतः वरिष्ठमवातात्मजवानरुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणत्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते हरे ओम द्योः शान्तिरन्तरिक्षं शान्तिपृथिवी शान्तिरावा शान्तिरोगदया शान्ति वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वोदम शान्ति शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरिधि हरे ओम तस्य श्री ब्रह्मार्पणमस्तु हरे ओम शान्तो भवरदो भव सुस्थिर्भव प्रतिष्ठो भव हरे नमः हरे नमः हरे नमः संत समागम एखादे परिभावे त्याच्या द्वारे श्वाने यती ते राम नाम होईल सर्वण घडेल भोजन उचिष्ठाचे भगवत प्रेम ऐकणारे वंदनीय सद्भक्त आणि टाळकरी वृंद समुदाय तसेच गायनाचार्य वादनाचार्य आज या पवित्र स्थानाचा जर आपण विचार केला तर अत्यंत पुनीत असं हे पावन क्षेत्राचं स्थान आहे परिसर अत्यंत पुनीत आणि पावन असा परिसर आहे नवे महाराष्ट्र क्षेत्रभूमी एवढी पावन पवित्र आहे की ज्या भूमीचा गौरव आज संपूर्ण जगतामध्ये चालू आहे ते तुम्ही आम्ही राहत असलेली महाराष्ट्र क्षेत्रभूमी क्रांतिकाराची देशभक्ताची समाजसुधारकांची शिक्षण महर्षींची सहकार महर्षींची तशी ती राष्ट्रीय महापुरुषांची छत्रपती शिवरायांची जिजाऊ माँसाहेबांची तशी ती राष्ट्रीय संतांची भूमी आहे तशी ती वारकरी संप्रदाय संत महंत साधू सद्गुरू जपी तपी संन्यासी यांची भूमी आहे संत सम्राट मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबऱ्यांचा जन्म वास्तव्य पदस्पर्शा पवित्र भूमीला लाभला ज्या संत महात्म्यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी विचार संप्रदायाला समर्पित करून वारकरी विचार संप्रदायाची आचार विचार संहिता स्वतःच्या जीवनामध्ये आचरून जो विखुरलेला समाज जो तळागाळामध्ये राहणारा जो समाज डोंगर दऱ्यामध्ये राहणारा जो समाज या सर्व समाज बांधवांना नाम संकीर्तन भक्ती साधनेच्या द्वारा या सर्व संत महंत साधू सद्गुरूंनी परमार्थामध्ये एकत्रित आणून पारमार्थिक क्रांती घडवून तुमच्या आमच्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आध्यात्मिक परिवर्तन करून प्रत्येकाच्या मनात जाज्वल्य ईश्वरनिष्ठा धर्मनिष्ठा वेदनिष्ठा समाजनिष्ठा व्यावसायिक निष्ठा आणि जीवन जगण्यासाठी समाज बांधवणा असणारे दैवी तत्व त्याचं प्रबोधन करून संत वाङ्मयाचा ज्ञान कर्म शक्तीचा संस्कार तुमच्या आमच्यापर्यंत समाजापर्यंत पोहोचवून एक समाज जागृतीतून धर्म जागृतीतून राष्ट्र जाग करण्याचं असं अलौकिक कार्य ज्या संतांनी केलं त्या संतांचा महाराष्ट्र मराठवाडा हा परिसर आहे विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून हा परिसर अत्यंत पुनीत आणि पावन असा परिसर आहे की ज्या परिसराची आगळी वेगळी अदरार्थी ओळख मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे देशाला करून देणारे अशा अलौकिक वारकरी संप्रदाय अधिवृत संत महंत साधू सद्गुरू यांची ही पवित्र भूमी आहे त्यांचा जन्म वास्तव्य पदस्पर्शा पवित्र परिसराला लाभलेला आहे म्हणून आगळं वेगळं महत्त्व या बीड जिल्ह्याच्या परिसराचं संपूर्ण देशाने गौरव केलेलं असं हे आगळं वेगळं महत्त्व आहे कारण अनेक संत महंत साधू सद्गुरू बरेच अनेक नाथांच्या गादीच्या मुळे हा सर्व परिसर सगळ्या देशामध्ये ओळखला जातो चंद्रनाथ गड असेल गोरक्षनाथ गड असेल गहिनीनाथ गड असेल भगवान गड असेल वामन भाऊंचा गड असेल किंवा अशा अनेक गडांच्या माध्यमातून अनेक संत महंतांच्या माध्यमातून अशा सर्वांच्या वारकरी संप्रदायाच्या संत महंत साधून हा जन्माने वास्तव्यानं पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे वारकरी संप्रदाय अधिवृजाचा आपण उल्लेख करतो असे नगद नारायण महाराज असो स्वामी महाराज भगवान बाबा वामन बाबा भीमसेन महाराज मौली महाराज निगमानंद महाराज अशा अलौकिक संत महात्म्यांचा जन्म वास्तव्य पदस्पर्श परिसराला लाभलेला आहे आणि अशा सर्व साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वच जण रामभक्त हनुमानजींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र अशा दरबारामध्ये थोर भगवंत मच्छिंद्रनाथ गडांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र दरबारामध्ये थोर निगमानंद महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र अशा दरबारामध्ये या सर्वांची उपस्थितीचा विचार केला ज्ञानव्रत वयोव्रत तपोव्रत बहुश्रुत व्रत सर्वांची उपस्थिती
सामाजिक, पारमार्थिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, संत, महंत, साधू, सद्गुरू या सर्वांच्या उपस्थितीनं, सर्वांचं सहभागाने, सर्वांच्या आशीर्वादानं आणि भगवान मच्छिंद्रनाथ बाबांच्या थोर संत निगमानंद महाराजांच्या कृपाशीर्वादानं घडत असलेला हा अखंड नारळी अखंड हरिनाम महोत्सव. आणि या महोत्सवामध्ये आपल्या सर्वांच्या पूर्व पुण्य मिळेल, ज्यांच्या दर्शन, आशीर्वाद, सत्संग आपल्या जीवनामध्ये घडतो आहे, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी विचार संप्रदायाला समर्पित करून या वारकरी संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या कार्यातून फार मोठी परमार्थाची सेवा आणि या परमार्थाच्या सेवेतून समाजाची, राष्ट्राची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहे, अशा अनेक भगवत प्रेमींची, वारकरी सद्भक्तांची असलेली अखंड हरिनाम महोत्सवामध्ये असलेली उपस्थिती आहे. भक्ती स्वरांच्या माध्यमातून असो, मृदंगाच्या माध्यमातून असो, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून असो, भगवत भजनाच्या संयोजन, नियोजन, आयोजनाच्या माध्यमातून असो, अखंडपणे वारकरी संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराचा आणि त्या प्रचारातून परमार्थाच्या सेवेतून समाजाची, राष्ट्राची सेवा त्यांच्या जीवनामध्ये चालू आहे. अशा अनेक भगवत भक्त या ठिकाणी आहेत. आत्ताच आपण ज्यांची गोड चाल ऐकली असे रोडे महाराज, बाबांचं नाव काय माहीत नाही, ते महाराज यांची आत्ताच आपण त्यांची गोड चाल ऐकलेली आहे. अशा स्वराच्या माध्यमातून म्हणा, मृदंगाच्या माध्यमातून म्हणा, आणि अनेक उपस्थितामध्ये संगीत अलंकार देवकर महाराज आहेत, संगीत अलंकार घुंगरन महाराज आहेत, बाकीच्यांचं नावं मला माहीत नाही, पण अनेक गायनांची उपस्थिती आहे. आणि या उत्सवामध्ये सहभागी असलेले परमपूज्य आदरणीय गुरुवर्य श्री ब्रह्मनिष्ठ नामदेव महाराज शेतकर यांची उपस्थिती आहे. आणि जो हा परमार्थाचा नारळी अखंड हरिनाम महोत्सव थोर संत निगमानंद बाबांच्या माध्यमातून, संयोजन नियोजनाच्या माध्यमातून गेली 45-46 वर्ष जो चालू हा उत्सव आहे, आणि त्यांच्या माध्यमातून हा सर्व परिसराला मिळत असलेला त्या अखंड हरिनाम उत्सवाच्या माध्यमातून परमार्थाचा फार मोठा आशीर्वाद आणि हेच पारमार्थिक कार्य व्यापक प्रमाणामध्ये आज ज्यांच्या अथक परिश्रमातून, ज्यांच्या संयोजन, नियोजन, मार्गदर्शनानं हा अखंड हरिनाम महोत्सव साजरा होतो आहे. आणि या महोत्सवामध्ये आपल्याला पूर्व पुण्याने आपल्याला सर्वांना सहभागी होता आलं, आणि या सहभागी होऊन आपल्याला फार मोठा परमार्थाचा, थोर नाथ परंपरेचा, मच्छिंद्रनाथ बाबांचा, निगमानंद बाबांचा फार मोठा कृपाशीर्वाद या उत्सवाच्या माध्यमातून या परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना प्राप्त होऊन दीर्घयुक्त ऐश्वर्ययुक्त होऊन जीवदशेचा बाधून भक्तिप्रेमाची, सुखाची अनुभूती ज्या पारमार्थिक आशीर्वादातून प्राप्त होते, आणि ज्यांच्या अथक परिश्रमातून, संयोजन नियोजनाच्या माध्यमातून हा परमार्थाचा लाभ या परिसराला प्राप्त होतो आहे, आणि ज्यांचं थोर संत निगमानंद बाबांचं व्यापक पारमार्थिक कार्य व्यापक प्रमाणामध्ये ज्यांच्या द्वारा आज चालू आहे, अशा आपल्याला सर्वांना परिचित असणारे परमपूज्य गुरुवर्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जनार्दन स्वामींच्या बाबांच्या या संयोजन नियोजनाच्या शुभहस्ते आज आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आहे. निश्चितच बाबांचं दीर्घयुक्ती ऐश्वर्योक्त प्राप्त होऊन व्यापक प्रमाणामध्ये हा उत्सव प्राप्त होऊन सर्वांना परमार्थिक आशीर्वाद वेळोवेळी त्यांच्याद्वारा प्राप्त हो, आणि अधिक अंशामध्ये वेळोवेळी त्यांच्या दर्शन, सत्संग, आशीर्वाद आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये घडावी अशी मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. विठ्ठला 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 विठ्ठला. हा उत्सवातून अथक ग्रामस्थांच्या परिश्रमातून आपल्या सर्वांच्या सहभागातून हा घडत असलेला महोत्सव, आणि या महोत्सवातून आपण मला सर्वांनी केलेली आज्ञा आहे, आणि म्हणून मी इथे आज्ञा म्हणून उपस्थित आहे, आज्ञेचं पालन म्हणून मी उपस्थित आहे. थोरांची आज्ञा पालन केली, आशीर्वादाची प्राप्ती सामर्थ्याच्या पालनामध्ये आहे. तेव्हा या अखंड हरिनाम महोत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी निमित्त मात्र या ठिकाणी उभा आहे. तुमचे दासीचा
दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज या न्यायाने मी आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी या उत्सवामध्ये सहभागी झालेलो आहे. मी कीर्तन किंवा प्रवचन करत नाही, साधन कार्यक्रमाची एवढी गर्दी असते, गर्दीची थोडा लेट झाला पुढच्या कार्यक्रमावर त्याचा परिणाम होत असतो. आज पावसामुळे म्हणा किंवा बाजारचा दिवस आज असल्यामुळे कार्यक्रमाला थोडा उशीर जरी सुरू झालेला असला तरी पुढच्या कार्यक्रमाला विलंब होऊ नये म्हणून अत्यंत धावत्या वेगामध्ये मी आपली सेवा मला आपल्याला आवडेल म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने आणि जिथपर्यंत मला सेवा अर्पण करता येईल तिथपर्यंत माझा प्रयत्न असणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबाराच्या संतपाद प्रकरणातील अभंग आहे. जगामध्ये जीव दशेचा विचार जर केला, हे जगत जे जीवानं भरलेलं आहे त्या प्रत्येक जीवाचा आज प्रयत्न फक्त सुख मिळवण्यासाठी. आज तुमचा आमचा प्रयत्न जगतामध्ये कशासाठी चालू आहे? सुख मिळवण्यासाठी चालू आहे. आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून तुम्ही आम्ही केलेली जीवनामधली भौतिक प्रगती, जगानं केलेली भौतिक प्रगती हा त्याचा भाग आहे. आणि भौतिक प्रगतीची गरज आहे, कारण समाज जीवनावश्यक वस्तू आपल्याला भौतिक प्रगतीतून मिळत असतात. म्हणून आपण भौतिक प्रगतीचं स्वागत केलं पाहिजे, अणुतंत्रज्ञानाच्या प्रगतीचं स्वागत केलं पाहिजे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये बदल होतो आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे, औद्योगिक क्षेत्रामध्ये बदल होतो आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण हे स्वागत करत असताना या भौतिक प्रगतीचा उपयोगी बदल घडण्यासाठी तेवढीच गरज आपल्याला, जेवढी भौतिक प्रगतीची आहे तेवढीच गरज आपल्याला विचाराच्या संस्काराची सुद्धा आहे. आणि म्हणून व्यावहारिक जीवन जगत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या विचाराच्या स्वागताबरोबर संत विचाराचं स्वागत सुद्धा आपण केलं पाहिजे. म्हणजे दोन्हीच्या विचाराचा समन्वय घेऊन आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. संतांचे संस्कार जर सोडून भौतिक प्रगती जर आपण करत गेलो तर आपण भोगाकडे असले जाऊ. आणि एकदा का समाजाला भोग संस्कृती जर जडली तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत राहत आहे. जसा आज जगाला भेडसावणारा प्रश्न या भोग संस्कृतीतून निर्माण होत राहत आहे. आणि तो प्रश्न म्हणजे समाज जीवन हे व्यसनाधीन होत पाहत आहे. सामाजिक जीवन जर व्यसनाधीन झालं तर त्या समाजाचे विचार विकृत व्हायला वेळ लागणार नाही. आणि समाजाचे विचार जर विकृत होऊ लागले तर हा सर्व समाज संत वाङ्मयाचं विडंबन, संतांची अवहेलना आणि हा सर्व समाज पारमार्थाच्या सात्विक विचारापासून दूर जाण्याची फार मोठी भीती असते. समाज पारमार्थिक सात्विक विचारापासून दूर जाऊ लागला त्यामुळे ते व्यापक अनिहित आहे. आपलं स्वतःचं तर अनिहित आहेच, पण आपल्या कुटुंबाचं आहे, गावाचं आहे, परिसराचं आहे, देशाचं आहे, नवे जगाचं अनिहित यामध्ये आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून वर्तमान स्थितीमध्ये विज्ञानाच्या अत्यंत प्रगतीच्या युगामध्ये आपल्याला सर्वांना हे विश्व अनहित जर टाळायचं असेल तर आज प्रत्येकानं साधू जीवन डोळ्यासमोर ठेवून आपलं व्यावहारिक जीवन जगावं. साधूचे आचार विचार उच्चार संसार व्यापार उद्योग प्रत्येक कृतीचं स्मरण आपल्या हृदयामध्ये असणं गरजेचं आहे. जो संत महात्मा परोपकारी जीवन, कष्टप्रद जीवन, तपश्चर्याचं जीवन जगून या भारत देशाला लाभलेली अनादी कालापासून भारतीय संस्कृती आहे त्या विचाराची सगळी जीवनामध्ये अनुभूती घेतो. वारकरी संप्रदायाच्या तत्वाचं रक्षण करतो आणि हे विश्वकल्याणाचे विचार, विश्वकल्याणाचे तत्व हा संत महात्मा समाजाला जगाला देणारा प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा, भेटावा, नवे कळावा. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून जगामध्ये आपल्या भारत देशाला आदर प्राप्त झाला त्याचं कारण भारतानं केलेली अणुतंत्रज्ञान प्रगती, आर्थिक समृद्धी आहे. पण त्याही पेक्षा या भारतीय संतांनी भारतीय संस्कृतीचे विचार, भारतीय संस्कृतीतल्या ग्रंथाचे विचार, विश्वकल्याणाचे विचार जगाला दिले यामध्ये आहे. आणि म्हणून या सर्व धर्मग्रंथाच्या, भारतीय धर्मग्रंथाच्या विचाराच्या जगाला फार मोठी गरज आहे. जग अतिरेक्याच्या विचाराच्या सावटीखाली येऊ पाहत आहे आणि त्याला तारणारा कोणता जर विश्वामधला जर विचार असेल
तो आपल्या भारतीय संस्कृतीतल्या संतांचा ग्रंथातलाच तारू शकतो. विठ्ठला 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 विठ्ठला. अनेक धर्मग्रंथ भारतीय संस्कृतीमध्ये आहेत. ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, रामायण धर्मग्रंथ आहे. या सर्व धर्मग्रंथाच्या विचाराची जगाला गरज आहे. म्हणून जग आपुलकीने बघत आहे आपल्याकडे. म्हणून जगाने या संस्कृतीचा गौरव केलेला आहे. म्हणून भारतीय संस्कृती असो, भारतीय संस्कृतीतले संत असो, भारतीय संस्कृतीतले ग्रंथ असो, हे सर्व वैश्विक आहे. इथे लिंगभेद, वंशभेद, देशभेद, जातीभेद असा कुठलाही भाग नाही. म्हणून जगातल्या कोणत्याही माणसानं धर्मग्रंथ रामायणाच्या विचाराप्रमाणे जर जीवन जगलं तर त्याचं परम कल्याण आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून या सर्व धर्मग्रंथाचं प्रबोधन जगापर्यंत पोचण्याचं साधन, माध्यम जे भारतीय संस्कृतीमध्ये जे आहे ते कोणतं आहे तर भारतीय संस्कृतीमध्ये तुम्ही आम्ही साजरा करत असलेला हा अखंड हरिनाम महोत्सव आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून या धर्मग्रंथाचं प्रबोधन जगाला पर्यंत पोचल्या जातं. आणि म्हणून या महोत्सवाची गरज जगाला आहे. आणि मग जगाला ज्या महोत्सवाची गरज असते ते आपण सर्वांनी मिळून सर्वांच्या सहभागानं आणि सर्वांच्या आशीर्वादाने साजरे करायला हवेत. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या डोळ्यासमोर सतत भारतीय संस्कृतीचे उत्सव असायला हवे. सण असो, उत्सव असो, आपण सगळ्यांनी मिळून सर्वांच्या सहभागानं सर्वांच्या आशीर्वादानं साजरे करण्याची फार मोठी गरज आहे. ज्या संस्कृतीनं आपल्याला जगामध्ये आदर प्राप्त करून दिला ती संस्कृती म्हणजे मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. विठ्ठला 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 विठ्ठला. ही आपल्या डोळ्यासमोर संस्कृती असणं गरजेचं आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या डोळ्यासमोर आई वडील सद्गुरू देव धर्म संत गोमाता हे असणं गरजेचं आहे. 84 लक्ष जीवसृष्टीमध्ये भगवत कृपेमुळे तुम्हाला मानवी देह प्राप्त झाला. वास्तविक पाहता देवाने अनंत योनी निर्माण केल्या पण देवाना समाधान कधी झालं. देखोनी मनुष्य देहाची सुख झाले भगवंताशी, अधिकार ब्रह्मज्ञानास येणे देहेशी मतप्राप्ती. ज्या वेळेला मानवी देह मनुष्ययोनी प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्मा समाधानी होतात का ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा अधिकारी फक्त या मानवी देहामध्ये मनुष्ययोनीमध्ये असल्यामुळे नरकर्णी करे तो नरका बन जाय नारायण. या देहाच्या द्वारे हेची देही गडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. हो आणि कहे ज्ञान नाही कोठे, हो आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. हो आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. कुठेच ज्ञान नाही याच्या व्यतिरिक्त. म्हणून जगातल्या सर्व धर्मग्रंथांनी या मानवी देहाची महती वर्णन केलेली आहे आणि ही महती प्राप्त करण्यासाठीच हे परमार्थ आहे. अखंड हरिनाम उत्सव आहे, हे कीर्तन आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज म्हणतात हे ज्ञान कुठेच नाही. म्हणून आपण भौतिक जीवनामध्ये जगत असताना या जगाकडून भौतिक गोष्टीची तुम्हाला सतत प्राप्ती होत असते. अनंत गोष्टी भौतिक जीवनामध्ये भौतिक जगताकडून आपल्याला प्राप्त होत असतात. त्या प्राप्त होणाऱ्या वस्तू तुमच्या आमच्या जीवन जगण्याची व्यवस्था आहे. अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या मूलभूत गोष्टीची गरज समाजाला आहे नाही असं नाही, पण त्याहीपेक्षा आज समाजाला गरजेचं आहे भगवत स्वरूपाचं ज्ञान. विठ्ठला 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 विठ्ठला. व्यवहारामध्ये समाजामध्ये आपण उलटं बघतो. ज्याची गरज समाजाला आहे त्याच्यासाठी कुणाचा प्रयत्न दिसत नाही. ज्या गरजेच्या वस्तू नसतात त्याच्यासाठी समाजाचा अत्यंत प्रयत्नपूर्वक प्रयत्न चाललेला असतो. सांगा, विडी ओढणे, सिगरेट ओढणे, मांसाहार करणे, तंबाखू खाणे, सप्तव्यसनाच्या अधीन जाणे याची गरज आहे का समाजाला? समाजाला याची गरज नाही, पण किती लोक प्रयत्नशील असतात
आणि ज्या भगवत प्राप्तीच्या ज्ञानाची गरज समाजाला आहे त्याच्यासाठी कोणाचाही प्रयत्न दिसत नाही. जगामध्ये प्रत्येकाचा विचार जर केला तर तुम्ही आम्ही फक्त दोन गोष्टीसाठी जगत असतो, एक धनासाठी आणि दुसरं मानासाठी. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून धन कमवू नका असं संत शास्त्र कधी जोडलिया धन उत्तम व्यवहारी, जोडलिया धन उत्तम व्यवहारी, जोडलिया धन उत्तम व्यवहारी, जोडलिया धन उत्तम व्यवहारी. आविनाश विचारे वेच करी, वेच करी उदास विचारे, वेच करी, वेच करी, वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उदास विचारे वेच करी, वेच करी, उत्तमची गती पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. म्हणून धन कमवू नका असं, मिळू नका असं संत शास्त्र म्हणत नाहीत, संत शास्त्र निषेध व्यक्त करत नाहीत. आता महाराजांनी ते प्रमाण दिलं, उलट जोडायचं सांगतात ते, पण जोडावं कसं, जोडलेला धनाचा सदुपयोग कसा करावा याचं उत्तर संतांच्या वचनामध्ये आहे. जोडून या धन उत्तम जोडारे, उदास विचार वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखाने. आहे त्या धनाचा, धर्माला धरून धन कमवलं, त्या धनाचा सदुपयोग केला, परमार्थामध्ये खर्च केला, समाजोपयोगी आणलं तर भगवत आनंद प्राप्त करून देणारं ठरेल. आणि हे धन अधर्मानं आहे त्या धनाचा दुरुपयोग केला, समाजाला अधोगतीचा सुद्धा घेऊन जाणारं ठरतं. का? कारण हे व्यावहारिक धन आहे, कधी नाश पावल हे सांगता येत नाही. एकतर समाजामध्ये हे धन मिळवण्यासाठी आपण दिवसाचा रात्र, रात्रीचा दिवस करून हे मिळवण्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न चाललेला असतो. सहजासहजी हे मिळत नाही. धन मिळवतानाही दुःख आहे, परिश्रम आहे. रात्री दिवस निज निकटे मरणेच गीता झटे, कवडीची प्राप्ती न भेटे, प्राणांत कष्ट द्रव्य जोडी. एवढं कष्ट आहे हे धन मिळवायला, एवढे कष्ट करून धन मिळवलं, ठेवायचं कुठे याची चिंता आहे. आणि एवढा प्रयत्न करून चोर जर घेऊन गेले तर अपर या धनाचा न धरी विश्वास जैसी नरुवर छाया, धनाचा न धरी विश्वास जैसी नरुवर छाया. या काया दीना सुखे तये भोगीशील काया, या काया दीना सुखे काया. या हरी भजना विना तुझा जन्म जातो वाया, हरी भजना विना तुझा जन्म जातो वाया. मारे तो वैकुंठाच्या पाया, ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वादशाक्षरी मंत्र मारे पाया. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेव, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. महाराजांनी प्रमाण दिले, या धनाबद्दल विश्वास ठेवता येत नाही. कारण या धनाची वाटणी होणारं धन आहे, चोर घेऊन जाणारं धन आहे, कधी नाश पाऊल सांगता येत नाही. कारण या धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ गोष्टी येतात. काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मोह, स्त्री, जुगार आहे, सप्त व्यसन या धनाच्या पाठीमागे असल्यामुळे कधी नाश पावल हे सांगता येत नाही. हे नाश पावणारं धन आहे. म्हणून नाश न पावणारं धन जर कोणतं असेल तर ते परमार्थ आहे. परमार्थ महाधन देवाचे चरण वावया जतन, हे उपाय लाभायचे जोडीने ते आता देवाचे चरण अविनाशी धन परमार्थ. विठ्ठला 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 विठ्ठला. या धनाची वाटणी होत नाही, जे धन चोरून घेऊन जात नाही,
जे धन नाश पावत नाही, सतत आपल्याबरोबर राहणारं धन जर कोणतं असेल तर त्याचं एकमेव धन म्हणजे हे परमार्थ महात्म्य, परमार्थाचं धन. आणि हे परमार्थाचं धन या जगामध्ये प्रत्येक मानवी जीवाला प्राप्त करण्याचा भगवत कृपेमुळे समान अधिकार प्राप्त झालेला आहे. सगळ्याची येथे आहे अधिकार. लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणत्या जाती पंथाचा देशाचा असला कसा जरी असला तर भगवत प्राप्ती करून प्राप्त करून घेण्याचं परमार्थाचं धन सर्वांना भगवत कृपेमुळे समान अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि म्हणूनच या मनुष्ययोनीचं विशेषत्व आहे. तुम्हाला सर्वांना हे परमार्थ धन प्राप्त करण्याचा अधिकार मिळालेला आहे. म्हणूनच मनुष्ययोनीचं विशेषत्व इतर योनीपेक्षा श्रेष्ठ ठरतं. सांगा, पशु पक्षी योनीचा जर आपण विचार केला तर पशु पक्षी योनी ही पापाचा भोग भोगणारी योनी आहे. ते भोग भोगूनच त्यांना संपवावे लागतात. पशु पक्षी योनीला मुक्त होण्याचा अधिकार आहे, पण देहाचं ज्ञान नाही. स्वर्गादी योनीचा विचार जर केला तर स्वर्गादी योनी ही पुण्याचा भोग भोगणारी योनी आहे. ते भोग भोगूनच त्यांना संपवावे लागतात. स्वर्गादी देवाधिकांना या देहाचं ज्ञान जरी असलं तरी मुक्त होण्याचा अधिकार नाही. पण मानवी जीवन मनुष्य योनीचा जर विचार केला तर या मनुष्य योनीला देहाचं ज्ञानही आहे आणि मुक्त होण्याचा अधिकारी आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. दोन्ही गोष्टी तुम्हाला अनुकूल असून सुद्धा प्रत्येक जण या जगतामध्ये दुःखानं पीडित झालेला आपण पाहतो. सगळीकडे दुःखाचा अनुभव येतो. एवढ्या दोन्ही गोष्टी अनुकूल असून सुद्धा एकही मनुष्य भगवत भक्तीसाठी संत अवस्थेसाठी प्रयत्नशील दिसत नाही. उलट प्रत्येक जण दुःखी दिसतो. जगतामध्ये दुःखी का होतो? कारण जगत हे विषमतेने भरलेलं आहे. विषमतेमुळे दुःख आहे. जगाची उत्पत्तीच 3 गुणांमुळे असल्यामुळे जगतामध्ये विषमता आहे. विषमतेमुळे दुःख आहे. जगाची उत्पत्ती 3 गुणात आहे, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. या 3 गुणातून जग उत्पन्न होतं. त्याच्यातून कर्म करतं आणि कर्मातून पाप पुण्याच्या प्रक्रिया जीवनामध्ये येतात. म्हणून या गुणाची एवढी शक्ती आहे की या गुणामुळे शास्त्रकाराने जीवाचे भेद केले, जीवामध्ये प्रकार पाडलेले आहेत. जीवामध्ये विषमता या 3 गुणामुळे आलेली आहे. पामर लोकांचा वर्ग, फक्त पापाचरण करणारा वर्ग जगतामध्ये आहे. अगा मनासी रुचावे ए तुलिनी कृत्या कृत्य हे जे करणीची नावे भलतेची काय. दुसरा आहे जिज्ञासू लोकांचा वर्ग, फक्त पुण्याचरण करणारा वर्ग. तिसरा आहे संसारी लोकांचा वर्ग, पापही करतो पुण्यही करतो. चौथा आहे मुक्त लोकांचा वर्ग. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ही जीवाच्या ठिकाणची 3 गुणामुळे आलेली विषमता आहे. म्हणून 3 गुणामुळे जीवाच्या ठिकाणी विषमता आली, यात नवल नाही. या 3 गुणामुळे प्रत्यक्ष भगवान परमात्मा सुद्धा विषमतेमध्ये येतो. देवाजवळ कोणती विषमता आहे? भक्त राखे पाया पासे, 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 भक्त राखे पाया पासे. दुर्जना भक्त राखे पाया पासे, भक्त राखे पाया पासे. दुर्जना शे संहारे, दुर्जना शे संहारे, भक्त राखे पाया पासे, भक्त राखे पाया पासे. भक्ता राखे पायापाशी दुर्जन असे संहार. ही विषमता देवाजवळ सुद्धा आली या 3 गुणामुळे. म्हणून या जगतामध्ये सगळीकडे विषमतेचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा विषमतेच्या जगतामध्ये तुम्हाला समतेचं जीवन बघायचं असेल तर अशाही समतेला अवस्थेला प्राप्त झालेलं जगतामध्ये एक जीवन आहे आणि ते जीवन म्हणजे संत जीवन आहे. आणि संत आणि समता याचं समीकरण आहे. म्हणून संताकडे कुठलीही विषमता असत नाही.
भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी उद्धरी ही समानता संताकडे आहे. दया करणे जे पुत्राशी तेच दासा आणि दाशी ही समानता संताकडे आहे. व्यवहारामध्ये समानतेची आपल्याला अनेक उदाहरणं देता येतात. वृक्षाच्या सावलीच्या ठिकाणची जी समानता आहे, कुणी या वृक्षाचं कार्य सावली देणं, सज्जन आला तरी सावली, चोर जरी आला तरी सावली आहे, भेदभाव नाही. पाण्याच्या ठिकाणची जी समानता आहे, या पाण्याचं कार्य तहान भागवणं, प्राणी आला तरी तहान भागवतो, मनुष्य प्राणी गेला तरी तहान भागवतो, भेदभाव नाही, तहान भागवणं हे पाण्याचं कार्य आहे. सूर्यप्रकाशाच्या ठिकाणची जी समानता आहे, कोणी या प्रकाश देणं कार्य, सज्जनाला प्रकाश आहे आणि दुर्जनाला सुद्धा प्रकाश आहे, भेदभाव नाही. असं भेदभाव विरहित झालेलं जगतामध्ये जीवन आहे. अशा समानतेला प्राप्त झालेल्या संतांची संगती सहवास समागम घडावा अशी महाराज अभंगाच्या प्रथम संत समागम संत समागम संत समागम एखादी परे 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 गम संत समागम संत समागम एखादी संत समागम संत समागम संत समागम एखादी परे संत समागम संत समागम संत समागम संत समागम एखादी परे होता दोरी वायाते वावताच्या दारी सान याते वावताच्या दारी सान याते तोहार श्रीहारी तेरा नाम होईल श्रवण तेरा नाम तेरा नाम तेरा नाम होईल श्रवण संत बाबा एखादी परे होईल दारी सान संत बाबा एखादी परे होईल दारी सान याते तेरा नाम तेरा नाम तेरा नाम होईल श्रवण तेरा नाम तेरा नाम तेरा नाम होईल संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. अशा समानतेला प्राप्त झालेल्या संतांची संगती सहवास समागम घडावा अशी महाराज अपेक्षा व्यक्त करतात. भगवत संगतीची अपेक्षा व्यक्त करत नाही, संतांच्या सत्संगाची अपेक्षा व्यक्त करतात. काय संतांच्या संघाचा महिमा आहे, काय महत्व आहे एवढं संगतीचं. कारण संगतीचं एवढं महत्व आहे की संगतीशिवाय एकही मनुष्य या जगामध्ये जीवन जगू शकत नाही, एवढं महत्व आहे. कारण मनुष्य प्राणी हा संगती प्रधान आहे. तुम्हाला मग आम्हाला सांगितलं हे जग सोडून जगा अशक्य आहे. जग सोडून तुम्हाला जगता येत नाही, संगतीशिवाय जगू शकत नाहीत आपण. संगतीचं अतूट अनादिकालापासून नातं आलेलं आहे. संगतीशिवाय मानवी जीवन असूच शकत नाही, एवढं अतूट नातं आहे. जीव जन्मतात क्षणी ऐवडलाची संगती आहे, इथून संगती सुरू होते. वाढत गेला, शाळेत गेला, गुरुजनांची संगती, मित्रपरिवाराची संगती, नातेवाईकाची संगती, लग्न झालं, पत्नीशी संगती. संगतीशिवाय आपलं जीवन नाही. नोकरी लागली, नोकरीच्या निमित्तानं बाहेर गावी जरी जावं लागलं तर ज्या गावी जातो त्या गावाच्या अनेक घटकाच्या संगतीमध्ये आपण जीवन जगत असतो. आणि ज्यांच्या संगतीमध्ये आपण जीवन जगतो त्या संगतीचे गुण आपल्याकडे येतात. बघा, भजनी मंडळाची संगती लाभलीच आपण भजन गायला लागतो. मृदंगात सुंदर मृदंग ऐकल्यानंतर तुम्हाला वाटतं मृदंग आपणही शिकावं.
आपण मृदंग शिकायला लागतो. कीर्तनकाराची संगती कीर्तन करायला लागतो. दुष्ट विचारांच्या लोकांच्या संगतीमध्ये आले दुष्ट विचार तयार होतात. विषय लोकांच्या संगतीमध्ये आलो प्रत्यक्ष विषयाचा संग प्राप्त होतो. म्हणून ज्या ज्या संगतीमध्ये आपण जातो त्या संगतीचे गुण आपल्याकडे येत असतात. आणलेले गुण आपल्या आचारातून विचारातून विचारातून जगावर परिणाम करतात. विठ्ठला विठ्ठला आपले आई वडील बाहेर पडत असताना सांगतात बाबा चांगल्याची संगती कर. व्यवहारामध्ये सुद्धा किती महत्व देतात संगतीला. मराठीमध्ये म्हण आहे डोळ्या शेजारी बांधला पडला पण गुण आला. आता व्यवहारामध्ये एवढं संगतीला महत्व आहे. संगतीचा आहे. विठ्ठला विठ्ठला संत वाङ्मयामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. हिरा जो असतो हिरा ऐरणीवर जर ठेवला तर त्यानं घणाला जर मारला, ठेविता ऐरणी हिरा ठेविता ऐरणी हिरा ठेविता हिरा ठेविता वास मारिता जोगणी वासे मारिता जोगणी तोची मोला पावे घनाच्या मारानं फुटत नाही. आयरणीमध्ये घुसतो घनामध्ये घुसतो पण फुटत नाही. पण त्या ठिकाणी नाडला साधू तैसा उसंगे नाडीला साधू तैसा उसंगे नाडीला साधू तैसा उसंगे नाडीला साधू तैसा कनाच्या संगे हिरा जो भंगला कनाच्या संगे हिरा जो भंगला उसंगे नाडीला साधू तैसा उसंगे नाडीला साधू तैसा कनाच्या संगे हिरा जो भंगला कनाच्या संगे हिरा जो भंगला उसंगे नाडीला साधू तैसा उसंगे नाडीला साधू तैसा. या हिऱ्याला ढेकणाचा संग लाभला तर भंग पावतो एवढा परिणाम संगतीचा आहे. म्हणून माणसाचं चरित्र समाजाचं चरित्र हे संगतीवर अवलंबून आहे. कथन संघाचा महिमा जावे आत्मा संत सेवी. म्हणून आपण आत्माची संगती टाळावी आणि संताची संगती करावी. विठ्ठला विठ्ठला सर्वसाधारण संतांचं शारीरिक संघाचं महत्त्व आहे. पण परमार्थ म्हणतो संतांच्या मानसिक संघासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि संतांची मानसिक संगती जर प्राप्त करायची असेल तर संतांच्या शारीरिक संघाशिवाय ती प्राप्त होत नाही. कारण मनाने इंद्रियाच्या माध्यमाच्या द्वारे जे विषय भोगलेले असतात जोपर्यंत विषयाचं चिंतन मनामध्ये आहे तर सात्विक वृत्ती मनामध्ये तयार होत नाही. निर्विकार मनाची अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर तुका म्हणे नाही निरसिला देह तो व संसारी. देहत्रयाचा निराश होण्याची अवस्था प्राप्त होत नाही. आणि देहत्रयाचा निराश होणं हे परमार्थातली पराकोटीची अवस्था आहे. आणि या अवस्थेला प्राप्त झालेल्या जगतामध्ये फक्त दोन व्यक्ती आहेत. एक देव आणि दुसरे संत. विठ्ठला देव आणि संत या अवस्थेला प्राप्त झाले. इतर कोणी अवस्थेला प्राप्त झालेले नाही. म्हणून भक्तैसे जाना जे देवदास गेले अशा उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसारात. देव आणि संत या अवस्थेला प्राप्त झाल्यामुळे देव आणि संत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून आपण त्यांना विलग करू शकत नाही. प्रमाण आहे देवते संत नित्यता प्रतिमा
म्हणून जगामध्ये अनेक संघ जरी सांगितलेले असले तर ज्या संत महात्म्यांना प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचा संघ प्राप्त झाला तो संत संघ सर्वश्रेष्ठ आहे. विठ्ठला विठ्ठला आणि या सर्वश्रेष्ठ संतांच्या संगतीची जगातल्या प्रत्येक मानवी जीवाला समाजाला फार मोठी गरज आहे. तुम्हाला सत्संग जर नाही प्राप्त झाला तर तुमची आमची अवस्था म्हणजे पाण्यातून मासा जर बाहेर फेकावा त्याची तडफड आहे. तसं संत संगतीशिवाय आपलं जीवन आहे. कारण संतांच्या संगतीतून अनेक लाभाचं चिंतन समाजाला तुम्हाला सांगितलेले संत वाङ्मयामध्ये अनेक प्रमाण आहे. जगद्गुरु तुकोबर एका ठिकाणी बोलतात की संतांच्या सत्संगाचा प्रमुख लाभ काय समाजाला जीवाला होतो. एक अनुवाद करतात जगद्गुरु तुकोबर एका ठिकाणी. पाप ताप दैन्य जाय उठाहो पाप ताप दैन्य जाये 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 उठाहो पाप दैन्य जाये उठाहो जहालिया बेटे हरिदासाय जहालिया बेटे हरिदासाय जहालिया बेटे हरिदासाय ऐश्वर नाही आणि गया ऐश्वर नाही आणि गया जहालिया बेटे हरिदासाय जहालिया बेटे हरिदासाचे भेटे हरिदासाचे ऐश्वर नाही आणि गया ऐसे बळ नाही अनेकाचे ऐशे बळ नाही अनेकाच्या अंगी तपे तीर्थे जगी दाने व्रते. हा लाभ काय लाभ आहे. दैन्य याच्या निवृत्तीचं फळ. तुम्ही म्हणाल पाप ताप दैन्य जाण्यासाठी संतांच्या सत्संगाची काय गरज आहे. हो गंगेमध्ये स्नान केलं तर पाप निर्मुक्त होतो. गंगेचा महिमा आहे. तर त्यासाठी संतांच्या संगतीची गरज काय. कारण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे गंगेमध्ये स्नान केलं पाप निर्मुक्त होतो. गंगेचा महिमा आहे. पण जोपर्यंत पाप करायला लावणारी बुद्धी शिल्लक आहे वृत्ती शिल्लक आहे वासना शिल्लक आहे तोपर्यंत वरचे वर पाप घडत राहणार आहे. पाप करायला लावणारी वासना जर नाहीशी करायची असेल तर ती गंगेच्या स्नानानं नाहीशी होत नाही. मनसंकल्पाच्या बाबतीत न जाती तीर्थाची बाबतीत त्यासाठी अधिक अंशामध्ये गंगेच्या महिमेपेक्षा संतांच्या सत्संगाचा महिमा अधिक अंशामध्ये. एकदा गंगा माता ब्रह्मदेवाकडे गेली. सांगितलं ब्रह्मदेवा सर्व जीव माझ्यामध्ये स्नान करतात. मी पापानं मलिन झाले. पापमुक्त होण्याचा उपाय. तेव्हा देवाने सांगितलं ब्रह्मदेवाने सांगितलं जोपर्यंत जगामध्ये साधू संत आहेत त्या अर्ध्या क्षणाच्या जरी संताची संगती तुला लाभली तरी कोट्यावधी अपराध नाहीस होण्याची शक्ती संतांच्या केवळ अर्ध्या क्षणाच्या संगतीमध्ये आहे. क्षण घडत एक घडी आधी कुणी तुलची संगत की कोटी अपराध कोट्यावधी अपराध नाही होण्याची शक्ती संतांच्या केवळ अर्ध्या क्षणाच्या संगतीमध्ये आहे. काळजी करण्याचं कारण नाही. म्हणून असे महान तीर्थ सुद्धा शुद्ध होण्यासाठी
तीर्थे त्यांची करिता इच्छा नित्य काळ वावया निर्मळ अपनाशी संतांचा सत्संग मागतात. विठ्ठला 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 गंगेच्या महिमेपेक्षा संतांचा सत्संगाचा महिमा अधिक अंशामध्ये असल्यामुळे आपल्याला सर्वांना संतांच्या सत्संगाची गरज आहे. दुसरा आहे ताप. पौर्णिमेचा चंद्रोदय झाला तर या स्थूल देहाला शीतलता प्राप्त होते, ताप जातो. पण जीवाच्या ठिकाणी जे 3 ताप लागले, आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक ताप, हे चंद्रोदयानं नाहीसे होत नाही. कारण जो स्वतः दुःखी तो दुसऱ्याचं दुःख हरण करू शकत नाही. चंद्रदेव हे क्षयरोगग्रस्त, जे लोकेचा चंद्र क्षयरोगी. म्हणून या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही दुःखानं पीडित यात नवल नाही. देव देवता सुद्धा दुःखानं पीडित आहे. म्हणून चंद्रदेवता पौर्णिमेच्या उदयानं जीवाच्या ठिकाणी जे 3 ताप लागले ते नाहीच करू शकत नाही. त्यासाठी संतांच्या संगतीची गरज आहे. त्रिविध तापाची झाली बोलवण देखील चरण वैष्णवाचे, मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्याचे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि कल्पतरू दैन्य हरण करतो, परंतु जीवाला कल्पतरूमुळे दैन्य अवस्था प्राप्त होते. आपल्याला सर्वांना माहिती आहे कल्पतरूची कथा. एक प्रवासी, उन्हाळ्याचे दिवस आहे, असंच ऊन पडलेलं होतं. माळरानामध्ये प्रवास करता करता पाय पोळतायत, ताण लागली, भूक लागली, ऊन तापलेलं आहे, पोळतंय सगळं. पण प्रवास करता करता माळरानावर एक गडद सावलीचं झाड त्याला दिसलं. विचार केला, थोडासा आराम करू म्हणले या झाडाखाली आणि नंतर प्रवास करू. पण ते कर्मधर्म संयोगाने ते झाड होतं कल्पतरूचं. आणि कल्पतरूचा असा महिमा असतो, कल्पतरूच्या वृक्षाखाली बसलं तर शुभ विचार असो अशुभ विचार असो ते फलद्रूप होत असतात. हा त्याचा महिमा आहे. त्या गडद सावलीखाली बसला तो आणि बसल्या बसल्या मनामध्ये विचार आला, मला खूप तहान लागलेली आहे आणि या माळरावर जर पाणी जर मला मिळालं तर बरं होईल. पाण्याची कल्पना मनात यायला, कारण झाडच होतं कल्पतरूचं. जे मनात ते विचार येईल ते फलद्रूप होतात. त्याचा महिमाच आहे. मनात त्याच्या विचाराला पाण्याचा तांब्या पुढे आला, पाणी पिला. पाणी पिल्यानंतर मनामध्ये विचार आला, भूक लागलेली आहे. नुसतं भूक लागलेली आहे, जेवण मिळालं एवढा मनामध्ये विचार येण्यास्तव पंचपक्वान्नाचं ताट पुढे, का झाडच होतं कल्पतरूचं. पंचपक्वान्नाचं ताट घेतलं, भरपूर जेवला. आणि भरपूर जेवल्यानंतर काय होतं, झोप येते. त्यालाही झोप लागली, डुकली लागायला. पण डुकली लागायली माळरानावर सगळे दगड माती असल्यामुळे मनामध्ये विचार आला, काही सोय कॉट गादी असती तर. मनामध्ये विचारायला कॉट गादी तयार. आणि त्या गादीवर पडल्या मराठीमध्ये एक मन आहे, विनाकारण विचार करू लागला. रिकाम मन सैतानाचा कारखाना. मनामध्ये विचार करू लागला, अहो या माळरानावर आपण जे म्हणू ते हजर होतं, याचा अर्थ इथं भूत तर नसावं. मनात विचार आला, भूत 11 काळ पुढे उभारलं आणि भूताला बघितल्याबरोबर मला म्हणलं, खाऊन तर टाकणार नाही, खाऊनही टाकलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून कल्पतरूमुळे जीवाला दैन्य अवस्था प्राप्त होते. आणि हा जीव जर संतांच्या सत्संगामध्ये आला तर संत स्वतःची प्राप्ती करून देतात. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही बघा, जे शिष्य सद्गुरूकडे गेले ते सद्गुरूरूप अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो. जगद्गुरु तुकोबाराने निळोबाच्या मस्तकावर हात ठेवला, निळोबाची समत्व अवस्था प्राप्त झाली. स्वामी विवेकानंदाच्या भ्रूमध्याच्या ठिकाणी रामकृष्ण महाराजांनी पाहिल्याबरोबर शक्तिपाताच्या बरोबर स्वामी विवेकानंदाची संतत्व अवस्था प्राप्त झाली. म्हणून एकंदरीत संतांची फार मोठी समाजाला जगाला गरज आहे. अहो संत आहेत म्हणूनच भगवत भजन आज इथे होत आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. संत आहेत म्हणून भगवत भजनाची प्राप्ती आहे, भगवत कथेची प्राप्ती आहे. भगवत कथेच्या प्राप्तीशिवाय चित्ताच्या ठिकाणचा मोहाचा नाश होत नाही आणि मोहाच्या नाशाशिवाय देवप्राप्ती नाही आणि ते संताशिवाय शक्य नाही. म्हणून एकनाथ महाराजांचं एक प्रमाण आहे, संत विना प्राप्ती नाही, 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 संत
वेद देती बाई तेने साधती साधना तेने साधती साधना ऐसे वेद देती गोई ऐसे वेद देती गोई ऐसे वेद देती गोई तेने साधती साधने तेने साधती साधना संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई ऐसे वेद देती गाई ऐसे वेद देती गाई संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई ऐसे वेद देती गाई ऐसे वेद देती गाई संतांविन प्राप्ती नाही आयुष्य वेद देते गोय ते संताशिवाय शक्य नाही आणि संतांना प्राप्त करणं एवढी सोपी गोष्ट नाही. जगामध्ये न होणाऱ्या गोष्टी घडतील पण संतांची प्राप्ती नाही होणार. बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली चंद्रमृत सुखेशे असता जाता रवींद्र बाहे हेळा सागर तरवेल परक्या साधूची भेटी होई नये. एखाद्या वेळेला साधना तंतोतंत केल्या तर देव प्राप्त होईल संत नाहीत प्राप्त होत. विठ्ठला 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 तपे व्रते गोविंद पै भेटे परी साधू न भेटे भाग्यावेल. भाग्याचा उदय होण्यास तव संत प्राप्त होत नसतात. आणि भाग्याचा उदय कधी होतो? भाग्याचा उदय एका जन्मांची पुण्य नव्हे अनंत जन्मांची पुण्य एकत्रित यावी लागते. तदनंतर भाग्याचा उदय होत असतो. निजकामचा निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाभती पाठोपाठी तै होय भेटी हरिप्रियांची. एवढी दुर्मिळ संतांची प्राप्ती असल्यामुळे जगद्गुरु तुकोबराय बोलतात देव बसे चित्ती त्याची ऐसे आव देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. वेळोवेळी जगद्गुरु तुकोबराय संत संग मागतात. याच्या पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात देवा मला वैष्णवाच्या नाणेतला किडा जरी व्हावं लागलं तरी मला चालेल पण संतांचा संग हवाय. विठ्ठला 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 सेवीन उचिष्ट लोळणे अंगणी वैष्णवाचे नाणी होईन किडा. एवढी हीन भूमिका का महाराज स्वीकारतात? कारण हिनाच्या संगतीमध्ये अधोगती आहे. म्हणून समाजातल्या प्रत्येकानं मोठ्याची संगती करावी. मोठं कुणाला म्हणावं? मोठेपणाचे दोन प्रकार सांगितले. हे सापेक्ष मोठेपणा आहे निरपेक्ष मोठेपणा आहे. सापेक्ष मोठेपण कशाला म्हणतात? उदाहरण एका घरामध्ये 3 भाऊ आहेत. मधल्या भावाला 2 नंबरच्या भावाला विचारलं घरामध्ये तुम्ही मोठे आहात का? तो म्हणतो मी मोठा आहे. आपण विचारो कुणापेक्षा मोठे आहात? तो म्हणतो मी 3ऱ्या नंबरच्या भावापेक्षा मोठा आहे पण 1 नंबरच्या भावापेक्षा मी छोटा आहे. याला सापेक्ष मोठेपण म्हणतात. 1 नंबरच्या भावाला विचारलं तुम्ही मोठे घरामध्ये आहात का? तो म्हणतो हो. आपण विचारो कुणापेक्षा मोठे आहात? तो म्हणतो कुणापेक्षा काय सर्वात मीच मोठा आहे. याला निरपेक्ष मोठेपण म्हणतात. तसं जगामध्ये संतांचं मोठेपण हे निरपेक्ष मोठेपण आहे. काय त्यांचा महिमा वानुवानुवर हरिभक्त थोर. संत किती थोर केव्हा थोर कुठे थोर असं काही नाही. या जगामध्ये संतच थोर संतच मोठे आहेत. विठ्ठला 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 आणि जे मोठे असतात तेच थोर असतात आणि थोर हे संत असतात. म्हणून या जगात साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर जाना कलयोगी साधू थोर जाना कलयोगी कलयोगी साधू थोर जाना 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 कलयोगी साधू थोर जाना कलयोगी साधू थोर जाना कलयोगी साधू थोर जाना साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी. या जगामध्ये संत मोठे संत थोर आहेत. मोठे कुणाला म्हणावं याची व्याख्या महाभारतामध्ये आलेली आहे.
जो ज्यांच्या आश्रयाला आलेल्या, जो दुसऱ्यांना डावलत नाही त्याला थोर म्हणतात, त्याला मोठं म्हणतात. महाभारताची 2 मिनिटांमध्ये व्याख्या सांगतो. ज्या वेळेला धर्मराज युधिष्ठिर, सर्व यादव कुळाचा संहार झाला, धर्मराज युधिष्ठिराच्या सगळ्या भावांना स्वर्गाची प्राप्ती झाली. धर्मराज युधिष्ठिर ज्या वेळेला स्वर्ग मार्ग क्रमून लागले, पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी, ज्या क्षणासाठी धर्मराज युधिष्ठिराने हस्तिनापूर सोडला पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी, तेव्हा त्या क्षणापासून त्यांच्याबरोबर पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी एक कुत्रा आला. प्रदक्षिणा करता करता बद्री केदार प्रदेश आला, स्वर्गाचं दार आलं. इंद्र भगवान स्वागतासाठी विमान घेऊन आले. म्हटले, इंद्र भगवान धर्मराजा युधिष्ठिराला म्हणतात, पुण्याच्या सामर्थ्याने आपला स्वर्गावर अधिकार आहे. मी विमान घेऊन तुमच्या स्वागतासाठी आलेलो आहे, विमानामध्ये तुम्ही बसा. इंद्र भगवंताचे शब्द प्रयोग ऐकल्यानंतर धर्मराजा युधिष्ठिराने पाठीमागे वळून बघितलं तर त्यांना कुत्रा दिसला. कुत्र्याला पाहिल्यानंतर धर्मराजा युधिष्ठिर इंद्रांना म्हणतात, ज्या क्षणाला मी पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी हस्तिनापूर सोडलं, त्या क्षणापासून हा कुत्रा माझ्या बरोबर आहे. मी कुत्र्याला डावलू शकत नाही, कुत्र्याचा त्याग करू शकत नाही. प्रथम विमानामध्ये कुत्र्याला बसवा. धर्मराजा युधिष्ठिराचे शब्द प्रयोग इंद्र भगवंताने ऐकल्यानंतर इंद्र भगवंत धर्मराजा युधिष्ठिरा बोलतात, स्वर्गाची प्राप्ती पुण्याच्या सामर्थ्याने होते, कुत्रा अधम प्राणी आहे. हे शब्द प्रयोग इंद्र भगवंताचे धर्मराज युधिष्ठिराने ऐकल्याबरोबर धर्मराज युधिष्ठिर इंद्र भगवंताला म्हणतात, स्वर्गाची प्राप्ती जर पुण्याच्या सामर्थ्याने होते तर माझी अर्धी पुण्य मी कुत्र्याला अर्पण करतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जो ज्यांच्या आश्रयाला आलेला आहे, जो दुसऱ्यांना डावलत नाही त्याला मोठं म्हणतात. मोठे हे थोर साधू असतात, संत असतात. हे जगद्गुरु तुकोबाऱ्यांना ज्ञात होतं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कशाही कुठल्याही पद्धतीने का होईना अशा समानतेला प्राप्त झालेल्या संत, मग तो कुत्रा जरी असला तरी चालेल, अशा समानतेला प्राप्त झालेल्या संतांची संगती, सहवास, समागम घडावा अशी महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून अपेक्षा व्यक्त करतात. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा सांगितलं होतं हे उत्सवातलं कीर्तन आहे. कीर्तनाला थोडा वेळ जरी झालेला असला पण वेळ पाळणं आपलं सगळ्यांचं काम आहे. ऊन आहे, प्रसाद आपल्याला राहिलेला बऱ्याच जणाचा, मग सगळ्याचा विचार करता उर्वरित अभंगाची सेवा मी 5 ते 10 मिनिटांमध्ये अर्पण करून मी पूर्ण करणार आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबाऱ्यांना देवाच्या संगतीची अपेक्षा करायची होती, पण जगद्गुरु तुकोबाऱ्यांना हे माहीत होतं की जो लाभ त्रिलोक्यातही प्राप्त होत नाही तो संतांच्या सत्संगातूनच प्राप्त होतो. आणि तो लाभ कोणता? अभंगाचा दुसरा चरण. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिष्टाचे, घडेल भोजन उचिष्टाचे, राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्ठाचे. कोणता लाभ? तर भगवत नाम चिंतनाचा लाभ. म्हणून भगवंताचं नाम या जगामध्ये संत सोडून कुठेच नाही.
स्वर्गामध्ये आहे का? तर स्वर्गामध्ये भगवत नाम चिंतन नाही. आणि नाम चिंतन स्वर्गामध्ये असतं तर स्वर्गीचे मर इच्छिता ते देव मृत्यू लोकी व्हावा जन्मा. आणि इथे येऊन काय करणार? तर नारायणी नामी होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत. स्वर्गामध्ये भगवंताचं नाम चिंतन, वैकुंठामध्ये सुद्धा नाही. उपजुनिया पुढते हो जगद ऋतुकोबराय म्हणतात. म्हणून स्वर्गामध्ये नाही, वैकुंठामध्ये नाही, सत्य लोकामध्ये नाही, यम लोकामध्ये नाही, नवे संत सोडून कुठेच नाही. म्हणून ते शब्द आलेला आहे, तेथे राम नाम होईल श्रवण. म्हणून तुमच्या आमच्या ठिकाणी भगवंताचं नाम चिंतन आहे का? तर तुमच्या आमच्या ठिकाणी सुद्धा भगवंताचं नाम चिंतन नाही. आपण नाम चिंतन गातो, नामाचं फक्त उच्चारण करतो, पण शरीराने आपण भगवंताच्या नामचिंतनामध्ये नसतो त्या ठिकाणी. म्हणून संत सोडून कुठेच नाही, कारण संताचं जीवन हे नाममय झालेलं असतं. संत महात्म्य सतत भगवत नामचिंतनामध्ये लीन राहणारा वर्ग म्हणजे संत महात्म्यांचा वर्ग आहे. सततम कीर्तयंतो माम यतंतो दृढव्रतः नमस्तस्य मां भक्त नित्योपासते. अखंड नामाचं चिंतन संताचं आज जगतामध्ये चालू आहे आणि त्याचा आनंद, त्याचा उपभोग तुम्ही आम्ही घेत आहोत. विठ्ठला विठ्ठला अखंड नामाचं चिंतन संताचं चालू, जगाला सुखमय अशी अवस्था भगवत नामचिंतनाचा परिणाम आहे. मौली एका ठिकाणी म्हणतात, ऐशे माझेनी नाम घोष नाहीशी करीती विश्वाचे दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमित भरले. कुणाच्या भगवत नामचिंतनाचा परिणाम आहे? तर या जगतामध्ये संत महात्म्यांच्या त्या अस्तित्वाचा भगवत नामचिंतनाचा परिणाम आहे. विठ्ठला विठ्ठला सदा नाम घोष करू हरे कथा त्याने सदा चित्ता समाधान. ते तर समाधानी आहे, पण जगाला समाधान करण्याचं सामर्थ्य संत महात्म्यांच्या भगवत नाम चिंतनामध्ये आहे. म्हणून अखंडपणे नामाचं चिंतन संत महात्म्यांचं, त्याचं सुख तुम्ही आम्ही भोगत आहोत. कारण संतांचं जीवनच नाममय झालेलं असतं, यात नवल नाही. संतांनी ज्या वस्तूला स्पर्श केला त्या वस्तू सुद्धा नाम बोलायला लागतात, एवढं सामर्थ्य भगवत नाम चिंतनाचं आहे. अर्जुनाच्या रोमातून जे श्रीकृष्ण असा ध्वनी बाहेर पडत होता, जगद्गुरु तुकोबरे ज्या वाटेला गेले ते वाटेला कान जरी लावले तर विठ्ठल विठ्ठलाचे ध्वनी ऐकायला भेटतात. जनाबाईच्या गोऱ्याला स्पर्श जरी केल्या तर गोऱ्या विठ्ठल बोलायला लागतात. नव्हे चोखा वेळाच्या हाडातून सुद्धा विठ्ठलाचे ध्वनी बाहेर पडतात. एवढं नाममय जीवन संताचं झाल्यामुळे आज संत महात्मा शरीराने जरी नसला तरी भगवत नामचिंतनाच्या ध्वनीच्या अवतारामध्ये संत महात्म्यांचं आजही अस्तित्व आहे. विठ्ठला विठ्ठला आजही अस्तित्व आहे संत महात्म्यांचं. कारण त्या संत महात्म्याच्या भगवत नामाच्या चिंतनाचा परिणाम म्हणून आपल्याला बरं वाटतं, समाधान वाटतं. आलं कुठलं बरं वाटणं, समाधान वाटणं. म्हणून आजही त्याचा अनुभव घेतो. आपण तीर्थयात्रेला जातो, एखाद्या समाधीच्या संताच्या दर्शनाला जातो आणि समाधीचं दर्शन घेतल्यानंतर एका संत महात्म्यांचं तुमच्या आमच्या तोंडातून बाहेर शब्द पडतात, बरं झालं मला दर्शन घेतल्यानंतर समाधान वाटलं, मला बरं वाटलं, आता 1 महिना मला जीवन जगण्यासाठी माझी बॅटरी चार्ज झाली. हे शब्दप्रयोग ऐकत असतो आपण. हे आटलं कुठलं समाधान? तर त्या संत महात्म्यांच्या पारमार्थिक साधनेचे भगवत नाम चिंतनाचा हा परिणाम आहे. संसाराचे दुःख किती जरी असले पण त्या समाधीचं दर्शन जर झालं तर भगवत नामाच्या सूक्ष्म लहरी, कारण ध्वनीचा नाश होत नसतो, त्या सूक्ष्म लहरी त्या परिसरामध्ये कार्य करतात. दर्शन करायचे दुःखाचे विचार क्षणापुरते बाजूला सोडून त्या दर्शन करायची क्षणापुरती का तरी होईना वरती शून्य अवस्था प्राप्त होते. आणि ती अवस्था प्राप्त झाली की तोंडातून बाहेर शब्द पडतात, मला बरं वाटलं, समाधान वाटलं. विठ्ठला विठ्ठला संत महात्मे अखंड नामचिंतनामध्ये लीन असल्यामुळे आपण संतांच्या सत्संगामधून कुठल्याही भावनेनं जातो मी, आपला उद्धारच ठरलेला आहे. धर्मग्रंथामध्ये अनेक आपल्याला उदाहरणं देतील, आपल्याला वेळ नाही तेव्हा भगवंताचे अखंड नामाचं चिंतन त्या ठिकाणी आपण आपली भावना भगवत नाम चिंतन करण्याची असो अथवा नसो, संतांचा सत्संग लाभला, भगवंताच्या नामाच्या ध्वनीचा परिणाम होऊन आपलं कल्याण होतं. आणि ते जर आपल्या तोंडाला जर आलं तर घडेल भोजन कारण भगवत नाम चिंतन करणं हेच त्यांचं भोजन असतं संत महात्म्यांचं. एवढी गोडी भगवत नाम चिंतनाची महाराजाला असण्याचं कारण महाराजांना भगवंताच्या नामाचं सामर्थ्याची कल्पना आहे. धर्मग्रंथामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला देता आली, वेळ अभावी मी आपला सांगून वेळ घेणार नाही. पण अजामेळा आहे, पिंगला आहे, भक्त प्रल्हाद आहे,
भगवत नामानं उद्धार झालेला आहे. भगवंताच्या नामामुळे देव डोक्यावर भगवत दत्ताला घेतो. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडविन रे, उचलून घेतला कडेवर भक्त सुखे निवाला. हे सामर्थ्य भगवत नाम चिंतनाचं. विठ्ठला 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 नामधारकाचा उद्धार भगवत नाम चिंतनाने होतो असं नव्हे. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धार. तिन्ही लोकांचा उद्धार होण्याचं भगवत नाम चिंतनामध्ये सामर्थ्य आहे की जे भगवंताचं नाम अमृतापेक्षा गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. असं हे भगवंताचं नाम मला सेवन करण्यासाठी, त्याचा लाभ होण्यासाठी मी सेवकाचा सेवक जरी मला व्हावं लागलं, कामारी बटिक सेवेचा सेवक दिनपरे रंक, तरी माझी तयारी आहे. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणतात या भगवत नाम चिंतनासाठी मला सेवकाचा सेवक जरी व्हावं लागलं तरी माझी तयारी आहे. वास्तविक पाहता जो दुसऱ्यांची सेवा करतो त्याला स्वातंत्र्य नसतं. जो पारतंत्र्यामध्ये असतो त्याला स्वतः हसणार तर सोडा पण रडता सुद्धा येत नाही. एवढं दुःख पारतंत्र्यामध्ये असल्यामुळे महाराज दुसऱ्याची सेवा स्वीकारतात का? 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे सांगितले. दरिद्र व्याधी तो मूर्खा प्रवासी नित्यसेवक हा. सेवकपणाची वृत्ती दुःख देणारी जर असेल तर महाराज स्वीकारतात का? तर त्याचं उत्तर असं आहे, संसाराची सेवा जीवानं केली तर दुःखाचा अनुभव आहे. संताची सेवा जर जीवानं केली तर बंध निर्मुक्त अशी अवस्था आहे. विठ्ठला म्हणून हा लाभ होण्यासाठी मी संतांची सत्संग करीत सेवा करीन. पण कुठल्याही धर्मपथाचा संत जर असला तर अधिकारवाणीने संताकडे कधीही जाऊ नये. भगवद्गीतेमध्ये संताकडे जाण्याची आचारसंहिता सांगितली. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा उपदेक्षन्ति ते ज्ञाने ज्ञानीन तत्वदर्शना. तिथं गेल्यानंतर संताच्या मनोगताप्रमाणे आपण वागलं पाहिजे. संताचा कायनं वाचन मनानं आदर केला पाहिजे. संताचा उपमर्द होता कामा नये. आणि संताचा उपमर्द जर झाला, देवाने दिलेला शाप संत उत्तीर्ण करू शकतात, पण संतांनी दिलेल्या शापामध्ये देवाला भोगावा लागतो. महाभारतामध्ये सांबाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर कथा बघाना सांगून मी आपला वेळ घेणार नाही. तेव्हा तिकडे जात असताना त्यांच्या इच्छेप्रमाणे मनोगताप्रमाणे वागून त्यांची आपण सेवा केली पाहिजे, त्यांचा सत्संग केला पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज अभंगाच्या सुरुवातीपासून तुम्ही संताचा सत्संग करा, संताचा सत्संग करा हे सांगता आहेत, पण आम्हाला गरज आहे सुखाची. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्हाला गरज आहे ना सुखाची, ते सगळेच सुख संताच्या सत्संगातच असल्यामुळे अभंगाचं तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. 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 धराल पंगती संताची धराल पंगती संताची इथे राम नाम होईल बन. इथे राम नाम होईल बन. उच्चिष्टा
उचिष्टा तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची. तेव्हा सर्व सुख असो, यलौकिक सुख, पारलौकिक, परमार्थ प्राप्ती, सगळे सुख संतांच्या प्राप्तीमध्ये आहेत. कारण परमार्थातल्या सर्व साधनेचं परिवसन, परमार्थातले सर्व सार संतांची प्राप्ती आहे. म्हणून जाणतेने गुरु भजे तेने कृत करावे होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष. आपण झाडाच्या मुळाशी पाणी टाकतो मुळाशी, पण पोचल्या जातं झाडाच्या फांद्यांना, फुलांना, प्रत्येक शाखांना पोचल्या जातं. तसं परमार्थातले सर्व साधना, परमार्थातलं सर्व सार संतांची प्राप्ती आहे. कारण संतांच्या सत्संगातून जे पुण्य निर्माण होतं ते सर्वश्रेष्ठ असतं. विठ्ठला विठ्ठला एकच मिनिटामध्ये सांगून मी सेवा समाप्त करणार आहे. एकदा वशिष्ठ मुनी विश्वामित्राच्या आश्रमामध्ये गेले आणि विश्वामित्राने त्यांचा आदर सत्कार म्हणून 1000 वर्ष तपाचं पुण्य वशिष्ठ मुनींना अर्पण केलं. कर्मधर्म संयोगाने वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये जाण्याचा योग विश्वामित्रांना आला. तेव्हा वशिष्ठ मुनींनी विश्वामित्रा आदर सत्कार म्हणून संतांच्या केवळ अर्धक्षणाच्या संगतीचं पुण्य अर्पण केलं. विश्वामित्रांना राग आला. म्हणले, महाराज, माझ्या आश्रमामध्ये तुम्ही आलात, मी 1000 वर्ष तपाचं पुण्य अर्पण केलं आणि मी तुमच्या आश्रमामध्ये आलो, मला तुम्ही संतांच्या अर्धक्षणाच्या संगतीचं पूर्ण अर्पण पण माझी अवहेलना केली. क्रोध, रागावले. वशिष्ठ मुनी म्हणले, महाराज रागावू नका, आपण कुठलं पुण्य श्रेष्ठ याचा न्याय निवाडा करू. भगवान शंकराकडे आले. म्हणले, 1000 वर्ष तपाचं पुण्य श्रेष्ठ की संतांच्या अर्धक्षणाच्या सत्संगाचं पुण्य श्रेष्ठ? भगवान शंकरांनी विचार केला. म्हणलं, एकाला निर्णय द्यावा, दुसऱ्याला राग येईल, दोन्ही अधिकारी आहेत. म्हणले, तुम्ही विष्णुदेवाकडे जा. विष्णुदेवाकडे कुठलं पुण्य श्रेष्ठ आहे? म्हटले, 1000 वर्ष तपाचं पुण्य श्रेष्ठ की संतांच्या अर्धक्षणाच्या संगतीचं पुण्य श्रेष्ठ? विष्णुदेवाने तोच विचार केला, पण त्यांनी उपाय सांगितला. तुम्हाला न्याय पाहिजे आहे ना? म्हणले, हो. मी पाताळ लोकांमध्ये शेष भगवानकडे जा म्हटले. शेष भगवानकडे आले. म्हणजे आम्हाला विष्णुदेवाने पाठवले, न्याय हवाय. 1000 पुण्य तपाचं पुण्य श्रेष्ठ की संतांच्या अर्धक्षणाच्या संगतीचं पुण्य श्रेष्ठ? शेष भगवान म्हणले, ठीक आहे, मी न्याय निवाडा देतो, पण माझ्या डोक्यावर जो पृथ्वीचा जो भार आहे ना, तर कुणाच्या तरी पुण्याने हलका करा म्हटले अगोदर, म्हणून मी नंतर निर्णय देतो. विश्वामित्रांना घाई झाली होती. संकल्प बोलण्यामध्ये पाणी फिरलं, संकल्प सोडला. म्हणले, हे पृथ्वी माते, मी 1000 वर्ष तपाचं पुण्य तुला अर्पण करतो. संकल्प सोडला, पृथ्वीनं जागा सोडली नाही.
वशिष्ठ मुने पुढे आले, वंजळीमध्ये पाणी घेतलं, म्हणलं हे पृथ्वी माता, मी संकल्प सोडतो, तुला संतांच्या अर्ध्या क्षणाच्या संगतीचं पुण्य तुला अर्पण करतो. संकल्प सोडला आणि पृथ्वीनं जागा सोडली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जागा सोडल्यानंतर शेष भगवान म्हणले निर्णय देऊ का? कळाला? म्हणले कळाला निर्णय. म्हणून संतांच्या सत्संगातून जे पुण्य निर्माण होतं ते सर्वश्रेष्ठ पुण्य असतं. हे जगद्गुरु तुकोबारांना ज्ञात असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला या जन्मामध्ये अन्य जन्मामध्ये नवे कशाही पद्धतीने का होईना, नवे मला कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी तो संतांच्या द्वारातला व्हावा. कशाही कुठल्याही पद्धतीने का होईना अशा समानतेला प्राप्त झालेल्या संतांची संगती सहवास समागम घडावा अशी महाराज अभंगाच्या द्वारे इच्छा व्यक्त करतात. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारे श्वानयाती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. ज्ञानेश्वर तेव्हा माझा विचार जर केला तर कुठलीही पात्रता माझ्या अंगी नाही झालेली. वेडी वाकडे पुष्पांजलीची सेवा आहे. आज आपण ज्यांच्या दरबारमध्ये आहोत असे रामभक्त हनुमानजी, भगवान मच्छिंद्रन, भगवान नाथांच्या चरणी, थोर संत निगमानंद बाबांच्या चरणी झालेली सेवा समर्पित, आपल्या सर्व सद्भक्तांच्या चरणी झालेली मी सेवा समर्पित करतो. आणि आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वाद घेऊन मी हनुमानजीकडे, मच्छिंद्रनाथ बाबाकडे, निगमानंद बाबाकडे अशी विनंती करतो, आपलं जसं भौतिक वैभवामध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे तशी आपली पारमार्थिक वैभवामध्ये सुद्धा उत्तरोत्तर वाढ होत राहो. आणि आपल्या भौतिक आणि पारमार्थाच्या प्रगतीतून आपल्या सर्वांकडूनच जगाला समाधान असे पारमार्थिक कार्य अखंड हरिनाम महोत्सवाच्या माध्यमातून करून घेऊत. आणि या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक संत महात्म्यांच्या सत्संगाचा कृपाशीर्वाद, हा परमार्थाचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त होत राहो अशा अखंड हरिनाम महोत्सवाच्या माध्यमातून मी अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पारमार्थिक आशीर्वादातूनच आपल्याला दीर्घ आयुष्यात ऐश्वर्युक्त प्राप्त, जीवदशेचा बांधून भक्तिप्रेमाची सुखाची अनुभूती आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशी बाळनाथ पवई संस्थांच्या वतीनं या उत्सवाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हा अखंड हरिनाम महोत्सव गेली 46 वर्षे आपल्या सर्वांकडून बाबांच्या संयोजन नियोजनाच्या माध्यमातून व्यापक प्रमाणामध्ये हा परमार्थाचा जगाला आशीर्वाद मिळत आहे. हे 46 म्हणजे तपश्चर्याच आहे. म्हणून हा महोत्सव सुवर्ण महोत्सव व्हावा, हिरक महोत्सव व्हावा, अमृत महोत्सव व्हावा, शतकी महोत्सव साजरा, अखंड हरिनाम महोत्सव साजरा होऊन या शतकी महोत्सवामध्ये सुद्धा आपल्याला सहभाग घेऊन हा परमार्थाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्चक्ता झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करून आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन मी माझे सेवेचे 2 शब्द संपवतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. देवी बापुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा जाणे छोरा राखा पाया पैसे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, पुंडलिक वरदान हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.